मध्ये आपलं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीला वेगवान आढावा घेऊयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सचा। मल्हार सर्टिफिकेशन मधील मल्हार नावाला मंदिर महासंघाचाही विरोध। औरंगजेबाला कुठे गाडलंय हे मुलांना सहली काढून दाखवा, राज ठाकरे यांचं विधान। कर्जमाफी न झाल्यास शेतकरी संघटना राज्यव्यापी आंदोलन करणार। आणि स्वाभिमानीने कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर उभारली काळी गुढी। नमस्कार, मी साक्षी पांचा, न्यूज अनकट मध्ये आपलं स्वागत। हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने। औरंगजेबाला कुठे गाडलं हे मुलांना सहली काढून दाखवा असं आवाहन मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केलंय। गुढीपाडव्याच्या निमित्ताने मनसेचा मेळावा शिवाजी पार्क मैदानावर काल झाला। या मेळाव्याच्या माध्यमातून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी चौफेर फटकेबाजी केली। सध्या सुरू असलेल्या औरंगजेबाच्या कबरीवरून राजकारण करणाऱ्यांवर त्यांनी हल्ला चढवलाय। मराठ्यांना हरवायला आलेला औरंगजेब हा इथे गाडला गेला असा फलक खुलताबाद येथील कबरीसमोर लावण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी सरकारला केलंय। मल्हार सर्टिफिकेशनच्या नावावरून जेजुरी ग्रामस्थ आक्रमक झाले असतानाच आता मंदिर महासंघानं सुद्धा मल्हार या नावाला विरोध केलाय। मंदिर महासंघ ही राज्यातील मंदिर देवस्थान विश्वस्तांची कमिटी असून या कमिटीने विधानसभा अधिवेशनात कोणत्याही मटण दारूच्या दुकानाला हिंदू देवी देवतांचं नाव देऊ नये अशी मागणी पत्राद्वारे केली होती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मल्हार सर्टिफिकेशनला स्थगिती देतील असा विश्वास देवस्थानाचे राजेंद्र खेडेकर यांनी व्यक्त केलाय। सर्वप्रथम मी तमाम जेजुरी ग्रामस्थ, त्याचप्रमाणे जेजुरीतील खांडेकरी मानकरी तसेच मंदिर महासंघाचा मनापासून आभारी आहे की ज्यांनी माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला। यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की मी त्यावेळेलाही आजही आणि भविष्यातही माझ्या मतावर ठाम आहे की कुठल्याही परिस्थितीत हिंदू देवतांची नावे, त्याचप्रमाणे राष्ट्रपुरुषांची नावे कुठल्याही मांसाहारी खानावळी, मटण मांसाहार प्रोजेक्ट, त्याचप्रमाणे बियर बारला नसावी। यासोबतच माझी अशी मागणी आहे की लवकरात लवकर महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा अध्यादेश काढावा आणि त्या संदर्भात एक यापुढे अशा पद्धतीची कुठलीही देवाची, हिंदू देवतांची विटंबना, राष्ट्रपुरुषांची विटंबना होणार नाही अशा संदर्भात अध्यादेश काढावा। या संदर्भात मी माझी भूमिका माझ्या पहिल्याच पत्रात म्हटलेला आहे। विश्वस्तांची इतर भूमिका काय आहे याच्याविषयी मी अनभिज्ञ आहे, मात्र माझ्या भूमिकेवर मी ठाम आहे आणि माझी अशी विनंती आहे। नुकत्याच पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही, त्यामुळे जळगाव जिल्ह्यातील शेतकरी संघटना आक्रमक झाली असून येत्या 14 तारखेपर्यंत सरकारने कर्जमाफी न केल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघटनेने दिलाय। याबाबतची माहिती संघटनेचे नेते संदीप पाटील यांनी न्यूज अनकटशी बोलताना दिली आहे, पाहूयात। विधानसभेच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची कुठेही घोषणा केलेली नाही। हा संपूर्ण अधिवेशन हे फक्त वायफळ चर्चा करून संपवण्यात आलेलं आहे। तर त्याच्यातच काल परवाच्या भाषणात राज्यातील अजित पवार अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलं की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करणार नाही, मात्र कधी करू हे पण काही घोषित केलेलं नाही। याचा आम्ही जाहीर निषेध करतो। राज्यातील शेतकऱ्यांना यांनी अक्षरशः फसवलेलं आहे। या लबाड सरकारने लबाडी दिलेली आहे आणि येणाऱ्या 14 एप्रिलपर्यंत राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमुक्तीची यांनी घोषणा करावी, अन्यथा 15 एप्रिलपासून शेतकरी संघटना संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन छेडण्याचा इशारा देत आहे। शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी दरवर्षी देशभरातून लाखो भाविक येत असतात, मात्र अनेक वेळा दर्शनासाठी येताना किंवा परत जाताना भाविकांना छोट्या मोठ्या दुर्घटनांना सामोरं जावं लागतं आणि याच पार्श्वभूमीवर साई संस्थानाने गुढीपाडव्याच्या दिवशी साई भक्तांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने एक महत्त्वाचा निर्णय घेतलाय। ऑनलाईन नोंदणी करणाऱ्या साई भक्तांना आता 5 लाख रुपयांपर्यंतचं विमा संरक्षण देण्याचं त्यांनी जाहीर केलंय। आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात। पाहत रहा न्यूज अनकट। ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र। या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत। साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे। हीच गौरवशाली विविधता जपत सुवरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित
कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून, रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने शक्तीपीठ महामार्गाला विरोध आणि अजित पवारांच्या शेतकरी कर्जमाफीवरील विधानाविरोधात काल कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर काळी गुढी उभारत महायुती सरकारचा निषेध त्यांनी व्यक्त केलाय. सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत केलेली फसवणूक तसेच कोल्हापूर सांगलीच्या शेतकऱ्यांवर शक्तीपीठाच्या रूपाने येणाऱ्या संकटाच्या निषेधार्थ ही काळी गुढी काल त्यांनी उभारली होती. जवळपास 4 महिने पूर्ण झालेले आहेत. निवडणुकीपूर्वी महायुतीच्या नेत्यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना आश्वासित केलं होतं की 100 दिवसामध्ये तुमचा 7-12 कोरा करतो. पण आज 4 महिने उलटले तरी कालच अजितदादा पवार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांचा 7-12 कोरा करता येणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी वल्गना केलेली आहे. आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर या गोष्टीचा आम्ही निषेध म्हणून काळी गुढी उभा करून आज शेतकऱ्यांच्या या कर्जमाफीसाठी आम्ही या ठिकाणी हा निर्धार. जालन्यात काल कवितेचा पाडवा हा साहित्यिक कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या कार्यक्रमाचं यंदाचं 27वं वर्ष असून यावेळी कवी प्रकाश होळकर यांना राज्य काव्य पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कोल्हापूर येथील ज्येष्ठ लेखक रफीद सूरज यांना नारायण धोंडे मनोहर राज्य साहित्य पुरस्कार जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता. यावेळी जालन्यातील रसिकप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुक्तेश्वरमध्ये कार्यक्रम करायचा असेल तर सांगा, त्यामध्ये नक्की सहकार्य त्याच्यामध्ये करू. आजच्या या कवितेच्या पाडव्याच्या अनुषंगाने छान जो थीम ठेवलेली आहे, माझ्या आभाळ तुला घे तुझे आभाळ मला, संजीवनी मॅडमने त्याच्याबद्दल बोलताना सुरुवातीला प्रास्ताविकमध्ये सांगितलं आणि मोठा मतितार्थ त्याच्यामध्ये आहे. आपण वसुदैव कुटुंबकम ही संकल्पना आपण जगामध्ये देतो. मागच्या काही वर्षांमध्ये 1991 पर्यंत जर बघितलं आपण म्हणजे थोडक्यात सोशलिस्ट पॉलिसीमध्ये चालायचो आणि रशिया आणि कम्युनिस्ट काही देश असतील ते थोडेसे आपल्या जवळ होते. 1991 किंवा 2000च्या अगोदर वेस्टर्न कंट्रीजसोबत थोडक्यात आपलं तितकंसं व्यवस्थित जमायचं नाही आणि त्याला एक तो कारण होता की स्वातंत्र्यानंतर पाकिस्तानकडे योग्य. पुण्यातील बिब्बेवाडी परिसरात भिकाऱ्यांसाठी पहिलं प्रशिक्षण आणि रोजगार केंद्र गुढीपाडव्याला सुरू झालंय. त्यांच्याच माध्यमातून आता फुलांपासून नैसर्गिक रंग बनवणार आहेत ते डॉक्टर फॉर बेगर्स म्हणजेच डॉक्टर अभिजित सोनावणे आणि डॉक्टर मनीषा सोनावणे यांच्या प्रयत्नांना संघार कंपनीचे मालक दानिश शहा यांनी पाठिंबा दिला असून याच उपक्रमातून भिक्षेकरी आता स्वतःचा रोजगार कमावणार असल्याची माहिती डॉक्टर अभिजित सोनावणे यांनी दिली आहे. पाहूया. आम्ही भीक मागणाऱ्या लोकांमध्ये उठतो, बसतो, जेवतो, खातो, त्यांना वैद्यकीय सेवा देतो, त्यांच्यातले काय कलागुण आहेत ते कलागुण शोधण्याचा प्रयत्न करतो आणि त्याप्रमाणे आपण त्यांना व्यवसाय, छोटे मोठे व्यवसाय आपण टाकून देतो. आजपर्यंत अशा 300 लोकांना आपण या भिकेतून बाहेर काढलेलं आहे. यांची जी मुलं आहेत भीक मागणारी, ही कधी शाळेत जात नाहीत, ती पालकांना आपल्या भरपूर पैसा कमवून देतात आणि त्यामुळे पालक या मुलांना कधी शाळेत टाकत नाहीत आणि पुढे जाऊन ही मुलं गुन्हेगार होतात. रस्त्यावरती जे काही पडलेले लोक आहेत, आजी आजोबा जे लोक आहेत रस्त्यावर, फुटपाथवर, उकिरड्यावर जे काही पडलेले लोक आहेत, आपण जसं आंबा खातो आणि आंबा खाऊन झाल्यानंतर कोय फेकून देतो,
तसं हे आजी आणि आजोबांच्या आयुष्यातला संपूर्ण रस काढून घेतल्यानंतर त्यांचेच मुलं सुना नातवंड ह्या कोळी म्हणून या लोकांना बाहेर फेकून देतात. अशा या कोळींना आम्ही उचलतो, स्वच्छ करतो आणि पुन्हा जमिनीत रुजवण्याचा प्रयत्न करतो आणि पुन्हा जमिनीत रुजवून खत पाणी घालून याला त्याच्यापासून पुन्हा एखादा हापूस आंब्याचं झाड तयार होतंय का हे बघण्याचा आम्ही प्रयत्न करतो. या बातमीसह आपण बुलेटिनमध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात. पाहत रहा न्यूज अनकट. ऐतिहासिक वारसा लाभलेला मराठ मुलूक महाराष्ट्र. या महाराष्ट्राला विविध रंगी छटा आहेत. साहित्य, कला, पर्यटन, नृत्य, भाषा, संत परंपरा अशा विविधतेने तो नटलेला आहे. हीच गौरवशाली विविधता जपत स्वरंग मराठी केवळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक संहितेपुरते मर्यादित न राहता समकालीन नवकल्पनांवर आधारित कार्यक्रमांद्वारे मराठी मनोरंजन विश्वात स्वतःची एक अनोखी जागा निर्माण करत आहेत. मराठी मनोरंजन क्षेत्रातील उत्तम दिग्दर्शक, लेखक आणि निर्मात्यांच्या प्रतिभेचा पुरेपूर वापर करून मनोरंजनाचा आगळा वेगळा रंग उधळण्यास आम्ही सज्ज आहोत. स्वरंग मराठीचे उद्दिष्ट मराठी मनोरंजन क्षेत्रामध्ये मनोरंजनाची वहिवाट सोडून रूढीवादी पद्धती तोडून मनोरंजनाचा समृद्ध अनुभव प्रदान करून देण्याचा आहे. म्हणूनच यात विविध पद्धतीचे मनोरंजक आणि माहितीपूर्ण कार्यक्रम स्वरंग मराठीवर बघता येतील. शेवटी एकच, धकाधकीच्या जीवनात धांगडधिंगा करण्यापेक्षा बसूया, हसूया, गाऊया, जगूया. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. नाती गोती श्रावण मोती गावामधले जिवंत रंग. चला जोडूया, चला पाहूया, जशी संस्कृती तसा स्वरंग. विश्रांतीनंतर स्वागत. पाहूयात पुढची एक महत्त्वाची बातमी. रांगोळीच्या पायघड्या, फुलांची आकर्षक आरास, बँडचे वादन अशा मंगलमय वातावरणात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात काल पुण्यात गुढीपाडवा साजरा करण्यात आला. मंदिर ट्रस्ट आणि सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे गणपती मंदिराच्या 41व्या वर्धापन दिनी गुढीपाडव्याला मंदिराच्या प्रवेशद्वारात उभारण्यात आली असून भव्य गुढीचं पूजन पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते करण्यात आलं. काल पहाटेपासूनच गणरायाचं दर्शन घेण्याकरिता पुणेकरांनी मोठ्या संख्येने गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. जळगावच्या जामनेरमध्ये गुढीपाडव्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने आयोजित पथसंचलनात मंत्री गिरीश महाजन आपल्या नातवासोबत सहभागी झाल्याचं पाहायला मिळालं. पथसंचालन करून त्यांनी आपल्या परिवारासोबत घरची गुढी उभी करत राज्यातील जनतेला त्यांनी शुभेच्छा दिल्या. बीडच्या गेवराई तालुक्यातील अर्धमसला गावात असणाऱ्या एका प्रार्थना स्थळाजवळ स्फोट केल्या प्रकरणात आरोपींवर आता कारवाई झाली आहे आणि सर्वांनी शांतता राखा असं आवाहन गेवराई मतदारसंघाचे आमदार विजयसिंग पंडित यांनी केलंय. प्रशासनाकडून आरोपीवर कारवाई करण्यात आली नाही आणि हलगर्जीपणा झालाय. तुमच्या आधी मी रस्त्यावर उतरेन असं सांगत पंडित यांनी गुढीपाडवा आणि ईदच्या पार्श्वभूमीवर सर्वांनी शांतता राखावी, दोन्ही सण एका पाठोपाठ आल्याने सर्वांनी एकोपा ठेवावा असं आवाहन देखील त्यांनी केलंय. कारवाई झाली आहे, त्यांना अटक केली गेलेली आहे. त्या त्यांच्यामध्ये जर का कुठली प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या बाबतीत कुठला हलगर्जीपणा झाला तर रोडवर उतरायला तुमच्या पुढे मी आहे. याच्या बाबतीत तुम्ही निश्चिंत राहा. फक्त मला एवढंच म्हणायचंय की आपले उपवास चालू आहेत, उद्या ईद आहे, आज जे काही आहे नवीन वर्ष, मराठी नवीन वर्ष, गुढीपाडव्याचा सण आज आहे. त्याच्यामुळं तुम्हाला सगळ्याला हात जोडून माझी विनंती आहे तुमचा लोकप्रतिनिधी म्हणून की बाबा तुम्ही हे आजचा दिवस आणि उद्याचा दिवस हे शांततेत आणि सलोख्यानं हे दोन्ही दिवस आपण त्या ठिकाणी घालू. त्या सणाचा आपण त्या ठिकाणी एकोप्याने सगळ्या हे सण आजचा आणि उद्याचा हे साजरा करू. एका पाठोपाठ एक गुढीपाडवा, मराठी नवीन वर्ष आणि उद्याची ईद एका पाठोपाठ एक योग आलेले. त्याच्यामुळे सगळे शांतता ठेवावी अशा पद्धतीची नम्र विनंती तुमच्या सगळ्यांना या ठिकाणी करतो. आणि या बातमीसह आपण बुलेटिन मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज अनकट.